या म्हणजे ह्या शक्ती म्हणजे ही शांतता मनाची तर तुम्ही अध्यात्म वगैरे याच्यामध्ये आहात, तुम्ही काही करता असं? नाही तसं नाही आहे माझा म्हणजे पण माझा काय म्हणतो आपण त्याला एक वेगळी शक्ती आहे जी शास्त्रांनी विज्ञानाने आपण समजू शकत नाही अशी माझी भावना आहे, कारण मी माझ्या आयुष्यात ते पाहिलेलं आहे. सर, हळदीच्या स्वामित्व हक्कासाठी तुम्ही जो लढा दिलात मला ऐकायला आवडेल त्याच्याबद्दल, आणि आय एम शुअर प्रेक्षकांना सुद्धा. आणि एक टिपिकल आपला एक मेंटॅलिटी असते की माझ्याकडे ना ते काही फार बरं नाही किंवा किंमत नसते आपल्याला त्याची, आपल्याला दुसऱ्याचं जास्त चांगलं वाटतं. तर ही भावना मनातनं जर का गेली भारतातल्या लोकांच्या तर आपण आणखी पुढे जाऊ शकू. हो, त्याच्यामध्ये तुम्हाला गंमत सांगतो, तिथे सुद्धा आई येते बरं का आमची. आता आपण म्हणाल हळदीचं पेटंट आणि आईचा काय संबंध, तुम्हाला सांगतो कसं झालं ते. आम्ही NCLचा मी डायरेक्टर होतो आणि ह्याचे उन्हाळ्याचे दिवस होते. संध्याकाळी आमचा समोरच बंगला आहे, तिथे बंगल्यावर याच्यावर गच्चीवर बसलो होतो आणि एक पक्षी आला आणि पडला आणि त्या पक्षाचा पंख तुटला होता. आई खाली गेली आणि हळदीची पूड घेऊन आली, त्यात पाणी घातलं आणि त्याला लावलं. आणि त्यानंतर साधारण आणि अमू आमचा मुलगा आम्ही तो त्याला चोचीत पाणी वगैरे देत होता. आम्ही त्याच्या प्रेमात पडलो आणि 2 तासात तो गेला. मला अजून आठवतं आम्ही रडलो चक्क त्याला, हे ते माझ्या डोक्यात होतं कुठेतरी. त्या रात्री जेवताना मी आईला विचारलं, अगं तुला असं डोक्यात नाही का विचार आला की हे मनुष्याला चालतं ते पक्षाला कसं चालेल? तिने मला फार छान सांगितलं, म्हणजे ऑल लिव्हिंग आर द सेम. मग तो पक्षी असू दे, झाड असू दे, मनुष्य असू दे वगैरे, म्हणजे न शिकलेली बाई, कळलं ना, ते माझ्या कुठेतरी डोक्यात होतं. नंतर दिल्लीमध्ये असताना मी टाइम्स ऑफ इंडिया वाचत होतो ब्रेकफास्ट घेताना. तर पानू उलटली तर N. सुरेश म्हणून होते, त्यांनी लिहिलं होतं की वूंड हिलिंग प्रॉपर्टीज ऑफ टर्मेरिक पॅटंटेड. अरे पॅटंट कधी घेतो आपण? जेव्हा आपण स्वतः शोध लावलेला असतो, कळलं की नाही, आणि काहीतरी ओरिजिनल हे असतं त्यावेळी आपण पॅटंट घेतो. अरे म्हटलं ओरिजिनल कसलं? माझ्या आईला माहिती आहे, आईच्या आईला माहिती आहे वगैरे. आणि संध्याकाळी हेच मी तुम्हाला सांगितलं, आय थिंक फ्रॉम हिअर नॉट फ्रॉम हिअर. संध्याकाळी माझं भाषण होतं NPL नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरीमध्ये, आणि PN हक्सर चेअरमन होते त्यावेळी त्या ह्याचे. आणि मी जाहीर केलं की मी हा लढा लढणार आहे म्हणून. तर आणि मी त्याच्यात काय केलं होतं, एक तर मी डायरेक्टर जनरल ऑफ CSR होतो, म्हणजे आय हॅड ऑल द फ्रीडम इन द वर्ल्ड, मला सगळं स्वातंत्र्य होतं. पण मी सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया होतो, सो ऑल द फ्रीडम वॉज लॉस्ट. म्हणजे जे मला इथे मिळायचं ते सगळं, कारण मिनिस्टरची परमिशन पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. मी फक्त इकडून परमिशन घेतली की हे चुकीचं आहे आणि मी लढणार. दुसऱ्या दिवशी ह्याला कळलो, हा कसा काय म्हणजे हे करणार वगैरे, पण देशाचा विश्वास पण आहे माझ्यावर. त्यामुळे त्यांनी मला हे करायला दिलं आणि आम्ही 14 महिन्यात ते आम्ही जिंकलो. ती छोटीशी लढाई आहे पण त्याचे मोठे परिणाम झाले, कारण त्याच्यानंतर काय झालं की वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणून आहे जिनिव्हामध्ये, 176 देश त्याचे हे आहेत. तर त्यांच्या स्टँडिंग कमिटी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा मी अध्यक्ष झालो 2.5 वर्ष. आणि त्यावेळी मी त्यांना आर्ग्युमेंट केली, अरे म्हटलं, आणि कारण ते पारंपरिक ज्ञानाला ज्ञानच म्हणत नव्हतं. म्हणजे इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन सिस्टममध्ये सगळे होते, म्हणजे टेक्स्टाईल होतं, पेट्रोलियम होतं, हे होतं ते होतं, असे सब क्लासेस, पण ट्रॅडिशनल नॉलेज नाही. तर मी म्हटलं, अरे प्रिन्स्टन, हार्वर्ड, कॅलटेक, केम्ब्रिजमध्ये प्रयोगशाळेत झालेलं जे काम आहे ते नॉलेज, आणि माझ्या पूर्वजांनी जे जीवनाच्या प्रयोगशाळांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यातनं हे केलेलं आहे नवीन ज्ञान, ते ज्ञान नाही, असं कसं काय? कळलं की नाही. आणि त्याचवेळी मग हळदीच्या पॅटर्नची लढाई झाली होती. मग मी अमेरिकन पॅटंट ऑफिसमध्ये गेलो, कारण ते एकच पॅटर्न नव्हतं हो, 200हून जास्त पॅटर्न चुकीची होती. मग त्यातली मी फक्त 10 घेतली, आपले जुने संस्कृत श्लोक घेतले, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलं आणि म्हटलं, हे बघा, हे तुम्हाला ओरिजिनल वाटतं, हे आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे, हे ओरिजिनल वाटतं, हे आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे. आणि मग त्यांनी, टू बी फेअर टू देम, कारण त्यांच्यावरही चोरीचा आरोप केला जातो, त्याने आम्हाला दाखवलं की आम्ही कसं हे करतो. म्हणायला लागले की जेव्हा तुमचं हळदीचं पॅटंट आलं तेव्हा आम्ही
कीबोर्डवर गेलो, वुंड हिलिंग, टर्मेरिक पावडर वगैरे काही आलं नाही. कारण हे ज्ञान एक तर तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या पोत्यात. तुमच्या डोक्यात काय आम्हाला माहिती नाही, तुमच्या पोत्यात काय आम्हाला माहिती नाही. मग आम्ही ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररीची कल्पना काढली आणि आज 30 कोटी पानं त्याची झालेली आहेत, ज्याच्यामध्ये आपलं हे सगळं नॉलेज झालं. आणि एवढंच नव्हे तर ही जी पॅटंट ऑफिसेस आहेत त्यांच्यासाठी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की कुठलंही असं पॅटंट आलं तर तुम्ही पहिल्यांदा याला रेफरन्स द्या. म्हणजे जेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग याला गेले होते अमेरिकेला, याला ओबामाला भेटायला, प्रेसिडेंट ओबामाला, त्याच्या आदल्या दिवशी त्यांची ॲग्रीमेंट साईन झाली USPTOची आणि अशी 17 देशांच्या ॲग्रीमेंट साईन झालेल्या आहेत. ह्याचा अर्थ असा की मला त्या पक्षाला धन्यवाद द्यायला पाहिजे का माझ्या आईला धन्यवाद द्यायला पाहिजे कळत नाही, पण ह्याचे परिणाम बघा कसे झाले. पण ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मी त्यावेळी सकाळी हे झालं आणि संध्याकाळी म्हटलं मी फाईट करणार आहे, परमिशन वगैरे घ्यायला गेलो नाही. ह्यांचं तुम्हाला सांगतो, भारत म्हणजे इतका चांगला देश आहे, मला चांगुलपणाचाच अनुभव येतो. जसं ते धर्मराज आणि याचं सांगतात ना, बाहेर जाऊन चांगला हे तो पहिला दिसलेला ह्याला त्या घेऊन येतो आणि दुर्योधन माहिती आहे ना कितीतरी तास फिरतो, तसं माझं आहे. मला सगळीकडे चांगलंच दिसतं. ते थोडं गंमत सांगतो मी. तर त्या ह्याच्यामध्ये विको वज्रदंतीने माझा सत्कार केला आणि अध्यक्षता ह्यांची होती गंगाधर गाडगिळांची. तर गंगाधर गाडगीळ मला म्हणाले, अरे पॅटंट हे, कारण त्यांना माहिती आहे ना, ते ग्रेट इकॉनॉमिस्ट होते. ते म्हणाले ते इंडस्ट्रियल पॉलिसी प्रमोशनचा भाग आहे, तू सायंटिस्टमध्ये कुठे लुडबुडलास, तू कशाला ते चॅलेंज केलं. मी म्हटलं कारण मी भारतीय आहे. हे चुकीचं आहे. आपली प्रवृत्ती ती झालेली आहे की घरातला नळ जरी सुद्धा टॅप जरी चालू अरे सरकार काय करतंय. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. हा देश पुढे नेण्याची ही कोट्यावधी आपल्या भारतीयाची जबाबदारी, ही जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे की कधी कधी या छोट्याशा गोष्टी वाचतात पण त्याचे मोठे परिणाम होतात. सर, आपण एकीकडे बघतोय की विज्ञानामध्ये इतकी आपण प्रगती केली आहे, तुम्ही काही उदाहरणंही सांगितली, पण दुसरीकडे जर आपण बघितलं की आजही समाजामध्ये अतिशय विकृत प्रकारच्या अंधश्रद्धा आजही आहेत. तर असं आपल्याला वाटतं का की आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये कुठंतरी विज्ञान ज्या प्रकारे जड पद्धतीनं शिकवलं जातं की मुलांना, खास करून शाळा स्तरांवरून जर आपण विचार केला तर मुलांना विज्ञान म्हटलं की थोडंसं अवघड वाटायला लागतं, ती पद्धत कुठंतरी सोपी करण्याची गरज आहे असं वाटतं का आपल्याला, ज्या पद्धतीनं आज हे सुरू आहे? फार सुंदर प्रश्न विचारलात. परवा माझं जे 1200 मुलांबरोबर संभाषण झालं त्याच्यामध्ये मी सायंटिफिक टेम्परबद्दल बोललो आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टी असं, कारण माझा हे होता विज्ञानाधिष्ठित भारत. लक्षात आलं की नाही? याचा अर्थ प्रत्येकजण वैज्ञानिक व्हायला पाहिजे असं नव्हे, पण वैज्ञानिक दृष्टी असणं महत्त्वाचं आहे. तर त्यातला तुमचा प्रश्न त्याचं सांगतो मी तुम्हाला. मंगलायन, मार्स ऑर्बिटर मिशन आपण केलं, अमेरिकेहून 10 पटीने स्वस्तात केलं. आपला देश पहिला देश ठरला जो पहिल्या वेळी सक्सेसफुल झाला. दुसरं चायना नाही, अमेरिका नाही. आणि मंगळायन आता मंगळाच्या भोवती फिरते. पण या मुलीला मंगळ आहे म्हणून तिचं लग्न होत नाही. हा विरोधाभास आहे. इथे मुलांचा आणि शिक्षणाचा हे नाही आहे, इथे आपल्या सगळ्यांचं आहे. कळलं की नाही? तर म्हणून ही जे बदलणं, ही जी दृष्टी बदलणं फार महत्त्वाचं आहे. ह्याचं लहानपणापासून हे करणं बरोबर आहे. मी परवा माझं पुस्तक एक हे आहे माझ्यावर 8वीत, 9वीत, 10वीत आणि 12वीत एक हिंदीमध्ये, एक संस्कृतमध्ये, एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये धडे आहेत. तर ज्या ठिकाणी 10वीमध्ये धडा आहेत, माझ्यावर जो धडा आहे त्याचा पुढचाच धडा आहे सायंटिफिक टेम्परवर जो तुम्ही म्हणता ते. आणि त्याने समाजामध्ये काय काय हे चाललेलं आहे तर त्याच्यावर त्यांनी इतकं सुंदर तो धडा आहे आणि त्याच्यामधून त्याने जाऊन शोधा की कुठे अंधश्रद्धा दाखवली जाते आणि ते करण्यासाठी तुम्ही स्वतः काय कराल वगैरे. कळलं की नाही? इथे मुलांपेक्षा पालकांचा जास्त दोष आहे मी म्हणतो. कळलं की नाही? तर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, हा त्यातला महत्त्वाचा भाग. त्याचा दुसरा जो भाग आहे की विज्ञान शिकवण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल होणं आवश्यक आहे असं तुम्हाला? अत्यंत महत्त्वाचं आहे. हो, अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ते घोका आणि होका बंद करायला पाहिजे, ज्याला मी लर्निंग बाय रोट, लर्निंग बाय डुईंग,
डुईंग म्हणजे सरांनी सांगितलंय स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 नव्हे. लर्निंग बाय क्रिएटिंग, स्वतः क्रिएट करणं. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे लर्निंग बाय को क्रिएटिंग. कारण सगळी कामं जी एकट्यानेच करायची नसतात, अनेकांनी एकत्र येऊन करायची असतात. हे फार महत्त्वाचं आहे. हा बदल एक महत्त्वाचा आहे. दुसरा बदल महत्त्वाचा आहे म्हणजे प्रयोगशीलता. आता आमचे भावे सर फॉर एक्झाम्पल, ते फक्त फळ्यावर हे करत नसत. आम्हाला ते आयुष्याच्या प्रयोगशाळेत घेऊन जात असत. आता जसा साबण कसा बनवायचा सगळ्यांना पाठ असतं. 10 पैकी 12 मार्कसुद्धा मिळवतील. पण तुमच्यापैकी साबण बनवण्याची फॅक्टरी किती लोकांनी पाहिले? कुणीच नाही ना. आणि असंच मी जर 500च्या सभागृहात विचारलं तर एखादा बोट जातं वरती. आमच्या सरांनी आम्हाला दाखवलं. म्हणजे केवळ ते फळ्यावर दाखवलं नाही, ट्राममध्ये. मला आठवतं त्याचं 5 पैसे तिकीट होतं, ते मला परवडणार नव्हतं. ते गरीब होते, त्यांनी माझं दिलेलं आठवतं. शिवडीची फॅक्टरी त्यांनी मला दाखवली, हिंदुस्थान लिव्हरची. मॅचबॉक्स, काड्याची पेटी, विमकोची फॅक्टरी अंबरनाथ. माझा पहिला ट्रेनचा प्रवास त्यांनी हे केलं. हां, ते पहा आणि शिका. हा त्यातला दुसरा भाग. तिसरा भाग महत्त्वाचा म्हणजे एका प्रश्नाला एकच करेक्ट उत्तर, ते दिलं नाही की 0. हे चुकीचं आहे. म्हणून परवा त्या मुलांशी संवाद साधताना मी म्हटलं की हा ग्लास आहे, याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी भरलेलं आहे, हे मला काढायचं आहे. कसं काढाल? पहिली म्हणाली उलटं करा. दुसरा खट्याळ मुलगा होता, ब्रेक द ग्लास. तिसरं म्हणाला त्याच्यात टिश्यू पेपर टाका. चौथं म्हणाला ह्याच्यावर ठेवा, आपल्या उन्हात ठेवा, बाष्पीभवन. 5व्याला कावळ्याची गोष्ट आठवली, दगड. कळलं ना असं. आणि 7-8 झाल्यावर हे झालं. तर म्हटलं 41 पद्धती आहेत. आणि जे सांगेल त्यांना मी प्राईज अनाऊन्स केलं प्रत्येकाला. त्याच्या एंट्रीज अजून येत आहेत माझ्याकडे. कळलं की नाही? तर ही जी बुद्धी आहे ही फार महत्त्वाची आहे. पण आता तुम्हाला गंमत सांगतो मी. ज्ञानप्रबोधिनीचा मी अध्यक्ष आहे. माझ्या मते ज्ञानप्रबोधिनी इज आयडियल, ज्याला आपण आदर्श अशी म्हणतो ना. कारण शेवटी काय असतं, ज्ञानसंवर्धन, बुद्धिसंवर्धन, व्यक्तिसंवर्धन, विचार संवर्धन, समता संवर्धन, हे सगळं ठीक आहे. नेतृत्व संवर्धन, पण मूल्य संवर्धन हे फार महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचं हे शिक्षण देणारी ती संस्था आहे. तर त्यांच्या मुलांबरोबर माझा एक संवाद झाला आणि हाच प्रश्न मी ह्याचा विचारला, आपल्या पाण्याचा प्रश्न विचारला. आणि असंच वेगळं आणि ते थांबलं. म्हटलं संध्याकाळपर्यंत ईमेल पाठवा आणि प्राईज वगैरे. एका मुलीने म्हटलं, सर तुम्ही 41 पद्धती विचारल्यात ना, मी तुम्हाला 42 पद्धती देते. ही आपली तरुण पिढी. अर्थात त्या 42 नव्हत्या, कारण त्या बऱ्याचशा अशा रिप्लिकेटेड होत्या. पण ही जी एक भावना आहे ना, सर मला 41 म्हणतात, मी 42 करणार, ही आपली मुलं आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.